आपल्याला सांगू इच्छितो की वसईमध्ये काँग्रेसचे राजवट आहे, म्हणजे जी मंडळ होती किंवा ती काँग्रेस प्रणित मंडळ होती, त्या लोकांनी ही वसईची डेव्हलपमेंट त्याच वेळेला झाली. त्यानंतरच्या काळामध्ये कसली डेव्हलपमेंट झाली असं मी मानत नाही. वसईच्या इतिहासामध्ये अंध दुःख निवारक मंडळाचे अध्यक्ष हे भाऊसाहेब वर्तक असताना त्याची बिल्डिंग झाली. त्यानंतर वसईच्या शैक्षणिक दृष्ट्या जे डेव्हलपमेंट झाली, यामध्ये वसईच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि आर्ट सायन्स आणि कॉलेजेस ही काँग्रेसच्या काळामध्ये भाऊसाहेब वर्तकांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यानंतर झालेले इंडस्ट्रियल इस्टेट ज्या उभ्या राहिल्या, हे भाऊसाहेब वर्तकांच्या काळामध्ये झाल्या, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्येच झाल्या. त्यानंतर पुन्हा काय त्या इंडस्ट्रियल ज्या इस्टेट आहेत त्या वाढलेल्या दिसत नाही. त्यानंतर पाणी प्रश्न म्हणाल तर सूर्या प्रकल्प हा काँग्रेसने आणला, व उसगाव प्रकल्प काँग्रेसने आणला, पेल्लार प्रकल्प काँग्रेसने आणला, वांद्री प्रकल्प काँग्रेसने आणला. आता आज सगळेजण जर सांगत असतील की आम्ही केलं, पाणी आणला, तर तो संपूर्णपणे काँग्रेसने केला. काँग्रेसच्या काळामध्ये रस्ते सुद्धा सुधारले. त्यानंतरचा आज रस्त्याला जर बघितलं तर त्याची रुंदीकरण पण झालेली नाही आहे. जे आहेत रस्ते तसेच. आणि काँग्रेसच्या काळामध्ये जेवढी डेव्हलपमेंट झाली, त्यानंतरचा काळ आज 30-35 वर्षामध्ये कसलीही डेव्हलपमेंट आता वसईमध्ये झालेली दिसत नाही. काय रस्ते नाही किंवा शाळा कॉलेज. आता याच्याबद्दल बोलायचं झालं तर बायपास वगैरे काँग्रेसच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरूच्या नावाने असलेला जो बायपास आहे, हा काँग्रेसच्या काळामध्ये झाला. चिमाजी आप्पाचं स्टॅच्यू जो आहे तो सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये झाला. तर त्यानंतरचा काळ जर तुम्ही आठवून बघा, वसईमध्ये दुसरी कुठली तरी डेव्हलपमेंट झाली का, ही ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्यानंतरचा काळ जर बघितला तर वसईमध्ये कसल्याच तरी ती डेव्हलपमेंट झाली. म्हणून आज काँग्रेसची पुन्हा गरज आहे. या नव्या आपण इलेक्शन जर लढवणार आहेत, त्यामध्ये काँग्रेसला भरघोस मतं देऊन तुम्ही निवडून आणा. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की काँग्रेसची विकासाच्या दृष्टीने काँग्रेस खूप महत्त्वाचा रोल खेळेल, एवढं मी तुम्हाला आश्वासन माझ्यातर्फे तरी मी बोलू शकतो.